मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या प्रवासात खूप महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या आहेत. पहिल्या 4 लेसन्समध्ये आपण जाणून घेतलं अंतर्मनाची शक्ती कशी कार्य करते, विश्वास आपल्या आयुष्याला तसा आकार देतो, कल्पनाशक्ती आणि भावना आपल्या वास्तवाला कशा घडवतात आणि चमत्कार घडवण्याची खरी प्रक्रिया आपल्या आतच कशी सुरू होते. आपण हे पाहिलं की बाह्य परिस्थिती बदलण्याआधी मनातील धारणा बदलणं आवश्यक असतं. आता या 5व्या लेसनमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. आधुनिक काळातील मानसिक उपचार. मन, विश्वास, प्रार्थना, सकारात्मक सूचना आणि अंतर्मनाची गतिशील शक्ती या सगळ्यांचा उपचार प्रक्रियेत नेमका तसा वापर केला जातो. दूर असतानाही उपचार कसे शक्य होतात आणि झोपण्याआधी दिलेल्या सूचनांचा शरीरावर कसा परिणाम होतो हे आपण सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग मन शांत करा आणि या ज्ञानाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. एक जुनी म्हण आहे, डॉक्टर जखमेवर पट्टी बांधतो पण ती भरून काढणारी शक्ती निसर्गाची असते. याचा खरा अर्थ असा आहे की बाह्य उपचार हे सहाय्यक असतात, पण जखम भरून काढणारी मूलभूत शक्ती आपल्या आत कार्यरत असते. मानसशास्त्रज्ञ किंवा मनोचिकित्सक नेमकं काय करतात? ते शरीर बरे करत नाहीत, ते मनातील अडथळे दूर करतात. भीती, शंका, अपराधभाव, नकारात्मकता हे जे मानसिक अडथळे असतात ते दूर झाले की उपचाराची अंतर्गत शक्ती पुन्हा प्रवाहित होऊ लागते. कोणताही व्यक्ती ठामपणे असं म्हणू शकत नाही की मीच तुला पूर्ण बरा केलं, कारण उपचार करणारी शक्ती एकच असते. तिला कोणी निसर्ग म्हणतं, कोणी जीवनशक्ती, कोणी ईश्वर, तर कोणी सर्जनशील बुद्धिमत्ता. पण प्रत्यक्षात ती आपल्या अंतर्मनातील सक्रिय ऊर्जा असते. उपचारक जीवनतत्व आपल्या शरीरात एक सजीव, सतत कार्यरत अशी पुनरुज्जीवन करणारी शक्ती आहे. तीच जखम भरते, ताप उतरवते, पेशी पुनरुत्पन्न करते आणि संतुलन राखते. ही शक्ती कोणत्याही धर्म, पंथ किंवा विचारसरणीवर अवलंबून नसते. तुम्ही आस्तिक असो वा नास्तिक, तुम्हाला चटका लागला तर जखम आपोआप भरते. हेच त्या अंतर्मनाच्या कार्याचं उदाहरण आहे. आधुनिक मानसोपचार याच तत्वावर आधारित आहेत. आजचे मानसशास्त्रज्ञ रिलॅक्सेशन, व्हिज्युअलायझेशन, पॉझिटिव्ह सजेशन यांचा वापर करून रुग्णाला त्याच्या स्वतःच्या उपचार क्षमतेशी जोडतात. जेव्हा मन शांत होतं तेव्हा अंतर्मन अधिक सहजपणे सकारात्मक सूचनांना स्वीकारतं. उपचार एक सार्वत्रिक प्रक्रिया. या विश्वातील प्रत्येक सजीव घटकामध्ये एकच जीवनशक्ती कार्यरत आहे. वनस्पती वाढतात, जखमा भरतात, ऋतू बदलतात, कारण वाढ आणि पुनरुज्जीवन हा निसर्गाचा नियम आहे. उपचाराच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. औषधोपचार, मानसोपचार, प्रार्थना, ध्यान, ऊर्जा उपचार. पण बरे होण्याची प्रक्रिया एकच आहे, विश्वास. तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला फल मिळेल. हा जीवनाचा मूलभूत नियम आहे. विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे एखादा विधी किंवा कर्मकांड नाही. विश्वास म्हणजे मनातील स्थिर विचार. तुम्ही स्वतःबद्दल काय मानता? जीवनाबद्दल तुमची भूमिका काय आहे? विश्व तुमच्या बाजूने कार्य करतं असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या या मूलभूत धारणा तुमच्या अनुभवांना आकार देतात. जसा विचार तसे परिणाम, जसा विश्वास तसे जीवन. प्रार्थना चेतन आणि अचेतन मनाचा संवाद. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रार्थना म्हणजे चेतन मनानं अचेतन मनाला दिलेली स्पष्ट आणि ठाम सूचना. प्रार्थना करताना तुम्ही एखाद्या इच्छित अवस्थेची मानसिक प्रतिमा तयार करता. ती अवस्था आधीच पूर्ण झाली आहे अशी भावना निर्माण करता. ही भावना जेव्हा ठाम होते तेव्हा अंतर्मन ती स्वीकारतं. समजा एखादा आजार भीतीमुळे वाढला आहे. जर तुम्ही भीतीऐवजी शांतता, आरोग्य आणि संतुलन यांची कल्पना सातत्यानं केली तर अंतर्मन त्या दिशेनं कार्य करू लागतं. प्रार्थना म्हणजे विनंती नसते, ती एक जाणीवपूर्वक केलेली मानसिक क्रिया असते. उपचाराची कृती कशी घडते? 1. प्रथम तुम्ही नकारात्मक विचार ओळखता. 2. मग त्यांना सकारात्मक आणि सशक्त विचारांनी बदलता. 3.
इच्छित परिणामाची जिवंत मानसिक प्रतिमा तयार करता. 4. त्या परिणामाबद्दल कृतज्ञता अनुभवता, जणू तो आधीच घडला आहे. ही सातत्यपूर्ण मानसिक अवस्था बाह्यमन आणि अंतर्मन यांच्यात सुसंवाद निर्माण करते आणि जेव्हा हा ताळमेळ निर्माण होतो तेव्हा उपचारक शक्ती मुक्तपणे कार्य करू लागते. आस्था. उपचाराचा अर्थ सामान्यपणे ज्याला आस्था उपचार म्हटलं जातं तो शब्द अनेकदा चुकीच्या अर्थाने वापरला जातो. पवित्र ग्रंथांमध्ये उल्लेखलेली आस्था म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, तर ती चेतन आणि अचेतन मनातील परस्पर संवादाची जाणीव आहे. खरी आस्था म्हणजे आपल्या आत एक उपचारक्षम शक्ती कार्यरत आहे याची ठाम जाणीव. जगाच्या विविध भागात आपण पाहतो, काही ठिकाणी मंत्रोच्चार, काही ठिकाणी नृत्य, काही ठिकाणी पवित्र अवशेष, ताईत, अगरबत्ती किंवा वनौषधी यांच्या साहाय्याने उपचार केले जातात. बाह्य साधनं वेगवेगळी असली तरी एक गोष्ट समान असते, रुग्णाचा प्रामाणिक विश्वास. ज्या क्षणी भय कमी होऊन आशा जागृत होते त्या क्षणी उपचाराची प्रक्रिया सुरू होते. मेझमेर आणि मानसिक प्रभाव. 18व्या शतकात फ्रान्झ अँटन मेझमेर यांनी प्राणिक चुंबकत्व या संकल्पनेने असा दावा केला की त्यांच्या हातातून विशिष्ट ऊर्जा रुग्णाच्या शरीरात प्रवेश करते आणि त्यामुळे तो बरा होतो. नंतर त्यांनी चुंबक वापरणं थांबवलं आणि फक्त हात फिरवून उपचार सुरू ठेवले. तरीही रुग्ण बरे होत राहिले. सरकारी समितीने चौकशी केल्यानंतर असं स्पष्ट झालं की रुग्णांमध्ये झालेला बदल हा कोणत्याही अदृश्य द्रवामुळे नव्हे, तर त्यांच्या कल्पनाशक्ती आणि विश्वासामुळे झाला होता. यानंतर इंग्लंडमधील डॉक्टर जेम्स ब्रेड यांनी संशोधन करून दाखवलं की संमोहन अवस्थेत दिलेल्या सूचनांमुळे रुग्णांच्या शरीरात प्रत्यक्ष बदल घडू शकतात. यावरून हे स्पष्ट होतं, उपचाराचं मूळ कारण म्हणजे सक्रिय कल्पना आणि अंतर्मनाला दिलेली सकारात्मक सूचना. वैयक्तिक आस्था आणि अंतर्मन. अंतर्मनावर बाह्य मनाचा प्रभाव असतो. तुमची धारणा योग्य आहे की अयोग्य यापेक्षा महत्त्वाचं असतं तुम्ही तिला किती ठामपणे स्वीकारता. जर तुम्ही एखाद्या कल्पनेवर पूर्ण विश्वास ठेवला तर अंतर्मन ती सत्य मानून त्यानुसार कार्य करू लागतं. मानसिक उपचारात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाह्यमन शांत करणं. जेव्हा शरीर रिलॅक्स होतं, श्वास मंदावतो, विचारांची गती कमी होते, तेव्हा तुम्ही अर्धजागृत अवस्थेत प्रवेश करता. ही अवस्था सूचनांसाठी अत्यंत ग्रहणशील असते. एक अनुभव. एका व्यक्तीने सांगितलं, एका धर्मगुरूंनी मला सांगितलं की रोग ही फक्त मानसिक संकल्पना आहे. मला त्यांचं म्हणणं पटत नव्हतं, तरीही मी बरा झालो. हे कसं घडलं? याचं उत्तर साधं आहे. धर्मगुरूंनी त्याला शांत, स्थिर अवस्थेत नेलं. त्याच्या मनातील विरोध तात्पुरता शांत झाला. त्या शांत क्षणी त्यांनी वारंवार आरोग्य आणि शांतीची सकारात्मक सूचना दिली. त्या व्यक्तीचं बाह्यमन विरोध करत नव्हतं, त्याचं अंतर्मन सूचनांना स्वीकारण्यासाठी तयार झालं होतं. आणि ज्या क्षणी अंतर्मनाने ती सूचना स्वीकारली त्या क्षणापासून बदल सुरू झाला. जर त्यावेळी त्याने शंका घेतली असती तर तीच शंका विरोधी सूचना ठरली असती आणि परिणाम वेगळा झाला असता. निष्कर्ष. उपचार हा बाहेरून लादलेला चमत्कार नसतो, तो अंतर्मन आणि दिलेल्या सूचनेतील सुसंवादाचा परिणाम असतो. विश्वास प्लस शांत अवस्था प्लस सकारात्मक मानसिक प्रतिमा बरोबर उपचाराची प्रक्रिया. जेव्हा बाह्यमनाचा प्रतिकार कमी होतो तेव्हा अंतर्मन दिलेल्या विचारांना सत्य मानून कार्य करू लागतं आणि तेव्हाच आरोग्य, शांती आणि संतुलन नैसर्गिकरित्या प्रकट होऊ लागतं. खूप अनुपस्थित असतानाही उपचार कल्पना करा. तुम्ही लॉस एंजलिसमध्ये राहता आणि न्यूयॉर्कमध्ये असलेली तुमची आई गंभीर आजारी आहे अशी बातमी तुम्हाला कळते. पहिली प्रतिक्रिया काय असेल? त्वरित तिच्याजवळ धाव घेण्याची तीव्र इच्छा. पण जर काही कारणास्तव तुम्हाला लगेच जाणं शक्य नसेल
तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करू शकत नाही. शरीरानं दूर असलात तरी मनानं जवळ राहणं पूर्णपणे शक्य आहे. या विश्वात कार्यरत असलेली सर्जनशील शक्ती एकच आहे. तीच शक्ती तुमच्यात आहे आणि तुमच्या आईतही आहे. मनाच्या कार्याला अंतर किंवा वेळ यांची मर्यादा नसते. त्यामुळे जवळून उपचार आणि दुरून उपचार असा खरा फरक नसतो. तुमचं काम इतकंच, स्वतःच्या मनात आरोग्य, शांतता आणि संतुलनाची स्पष्ट जाणीव निर्माण करणं. जेव्हा तुम्ही मनोमन आईसाठी आरोग्यपूर्ण प्रतिमा उभी करता, तेव्हा ती जाणीव तुमच्या अंतर्मनातून सार्वत्रिक मनाच्या माध्यमातून तिच्यापर्यंत पोहोचते. आरोग्य, सामर्थ्य आणि पूर्णतेचे विचार सक्रिय होतात आणि तिच्या शरीरात सकारात्मक बदलांच्या रूपानं व्यक्त होऊ लागतात. उपचार म्हणजे प्रत्यक्षात जाणीवपूर्वक केलेली विचारांची दिशा. एक अनुभव. लॉस एंजलिसमध्ये राहणाऱ्या एका महिलेची आई रक्त गोठण्याच्या गंभीर आजारानं त्रस्त होती. मुलगी तातडीनं जाऊ शकत नव्हती, पण तिनं दररोज मनोभावे प्रार्थना सुरू केली. ती मनात म्हणायची, माझी आई जिथे आहे तिथे उपचारक शक्ती उपस्थित आहे. तिच्या शरीरातील प्रत्येक पेशी संतुलन आणि शांती अनुभवत आहे. ज्या शक्तीनं तिचं शरीर निर्माण केलं, तीच शक्ती तिच्या प्रत्येक अणूमध्ये कार्यरत आहे. डॉक्टरांना योग्य मार्गदर्शन मिळत आहे आणि तिच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तिच्या आरोग्यासाठीच सहाय्यभूत ठरत आहे. ती दिवसातून अनेक वेळा अशी शांत, ठाम प्रार्थना करायची. काही दिवसातच तिच्या आईच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसू लागली. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. मुलीच्या मनानं ज्या ठाम विश्वासानं आरोग्याची जाणीव स्वीकारली, त्यानं अंतर्मनातील रचनात्मक शक्ती सक्रिय केली. तीच ऊर्जा आईच्या शरीरात संतुलन आणि आरोग्याच्या रूपात प्रकट झाली. अंतर्मनाच्या गतिशील शक्तीला दिशा देणं माझ्या एका मानसशास्त्रज्ञ मैत्रिणीला शरीराच्या महत्त्वाच्या भागात कर्करोगाची गाठ झाली होती. डॉक्टरांनी वेदनादायक उपचार सुचवले, पण तिनं वेगळा मार्ग स्वीकारला. दररोज रात्री झोपण्यापूर्वी ती शांतपणे म्हणायची, माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक नस आणि प्रत्येक अवयव निरोगी, स्वच्छ आणि संतुलित आहेत. मी पूर्ण आरोग्याचा अनुभव घेत आहे. एका महिन्यानंतर तिच्या तपासणीत गाठींचा कोणताही मागमूस दिसला नाही. मी तिला विचारलं, तू ही प्रार्थना झोपण्याआधीच का म्हणायचीस? ती म्हणाली, झोपण्याआधीची अर्धजागृत अवस्था अत्यंत प्रभावी असते. त्यावेळी दिलेली दिशा अंतर्मन रात्रभर कार्यान्वित ठेवतं. लक्षात घ्या, ती कधीही आजार हा शब्द उच्चारत नव्हती. तिचं लक्ष नेहमी आरोग्यावरच होतं. भीती आणि आजाराबद्दलची सततची चर्चा रोग अधिक बळकट करू शकते. उलट आरोग्याविषयीचे सातत्यपूर्ण विचार उपचारक शक्ती मुक्त करतात. निरामय आरोग्यासाठी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. 1. अंतर्मनाला दिलेली स्पष्ट आणि सकारात्मक दिशा शरीराच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला मदत करते. 2. तुमची इच्छा अंतर्मनापर्यंत पोहोचवण्यासाठी ठराविक मानसिक पद्धत तयार करा. 3. इच्छित परिणामाची जिवंत कल्पना करा आणि तो आधीच पूर्ण झाल्याची भावना अनुभवा. 4. विश्वास म्हणजे मनातील स्थिर विचार. जसा विचार कराल तसा अनुभव घडतो. 5. भीती निर्माण करणाऱ्या किंवा हानिकारक कल्पनांवर विश्वास ठेवू नका. आरोग्य, शांती आणि समृद्धीवर विश्वास ठेवा. 6. सकारात्मक विचारांची सवय लावा. 7. प्रार्थना किंवा ध्यानाच्या माध्यमातून स्वतःला इच्छित परिणामाशी भावनिकरित्या जोडा. 8. बाह्यमन आणि अंतर्मन यांच्या कार्यपद्धतीची जाणीव हीच खरी श्रद्धा आहे. 9. वैज्ञानिक माहिती न समजताही जर एखादी व्यक्ती बरी झाली तर ते अंधश्रद्धा नसून अंतर्मनाच्या प्रभावाचं उदाहरण असू शकतं. 10. आपल्या प्रिय व्यक्तींसाठी प्रार्थना करताना प्रथम स्वतःचं मन शांत करा. आरोग्य आणि पूर्णतेचे तुमचे विचार सार्वत्रिक मनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतात. मित्रांनो, या लेसनमध्ये आपण पाहिलं की आधुनिक काळातील मानसिक उपचार हे काही गूढ नाहीत. ते आपल्या अंतर्मनाशी साधलेला सुसंवाद आहे.
विश्वास, सकारात्मक विचार, प्रार्थना आणि अंतर्मनाला दिलेली योग्य दिशा या माध्यमातून शरीरात आणि जीवनात बदल करू शकतो. आता पुढील लेसन 6, मानसिक उपचारांची व्यावहारिक तंत्रे. मध्ये आपण प्रत्यक्ष वापरता येतील अशा पद्धती जाणून घेणार आहोत. दैनंदिन जीवनात मानसिक उपचार कसे करायचे, अंतर्मनाला प्रभावी सूचना कशा द्यायच्या आणि स्वतःसाठी तसेच आपल्या प्रिय व्यक्तींसाठी ही तंत्रे कशी वापरायची, हा भाग पूर्णपणे प्रॅक्टिकल असणार आहे, जे तुम्ही लगेच अंमलात आणू शकता. जर तुम्हाला हा ज्ञानप्रवास आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच सखोल आणि प्रभावी ऑडिओ बुकसाठी आपल्या रॉयल ब्रेन चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुढील लेसनमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःच्या विचारांची शक्ती ओळखा, कारण बदलाची सुरुवात नेहमी मनापासूनच होते.